आज आपण अतिशय झटपट आणि खायला पण तितकीच रुचकर लागणारी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये शेंगदाणे मी टाकून घेते. तर इथे मी 2 वाटी शेंगदाणे वापरत आहे. तुम्हाला जितकी चटणी बनवायची असेल त्या अंदाजाने शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपल्याला हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शेंगदाण्याचा कलर बदलायला लागलेला आहे आणि आपलं हे जे आवरण आहे शेंगदाण्यावरचं ते झटपट असं निघून येतं आहे. म्हणजे आपले शेंगदाणे मस्त असे भाजलेले आहेत. आता आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये सर्व शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे व्यवस्थित थंड झाल्यामुळे त्यावरचं आवरण पण झटपट निघून येतं. असंच मी सर्व शेंगदाण्यावरचं आवरण काढून घेते. आपण सर्व आवरण मस्त असं काढून घेतलेलं आहे. आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे आपल्याला छान असे फुलून द्यायचे आहेत. तर जिरे फुलल्यामुळे आपल्या चटणीला आणखीनच चव भारी लागते. तर आता इथे मी लसूण टाकून घेते. तर साधारण मी 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत. तर तुमच्या अंदाजाने तुम्ही लसूण टाकू शकता. लसूण पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तर साधारण इथे मी 2 मिनिट लसूण परतून घेतलेला आहे. आता यानंतर आपण जे शेंगदाण्याचं आवरण काढून ठेवलेलं होतं ते सर्व शेंगदाणे इथे मी टाकून घेतलेले आहेत. ते पण आपण चांगले 2 मिनिट तेलामध्ये परतून घेणार आहोत. आपण हे सर्व जिन्नस जितके परतून घेऊ तितकी आपली चटणी रुचकर लागते. तर इथे मी चांगलं हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा कश्मीरी लाल मिर्च टाकलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कश्मीरी मिर्च टाकल्यामुळे आपल्या चटणीला कलर खूप मस्त येतो. जर कश्मीरी मिरची नसेल तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखट जे आपण रोजच्या जेवणात वापरतो ती पण टाकू शकता. आपण हे मिश्रण थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत. तर मिश्रण मी थंड केलेलं आहे. सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. आपल्याला खूप जास्त बारीक हे मिश्रण फिरवून घ्यायचं नाही आहे. थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. त्यामुळे आपली चटणी खाताना खूप खमंग अशी लागते. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या चटणीचा काही मस्त असा कलर आलेला आहे. आपण ही चटणी पॅकबंद बरणीमध्ये महिनाभर साठवून ठेवू शकतो किंवा अशी जी चिनी मातीची बरणी मिळते त्यामध्ये पण तुम्ही साठवून ठेवू शकता. आणि ही चटणी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायला पण रुचकर लागते. ज्या दिवशी घरामध्ये आवडीची भाजी बनलेली नसेल त्या दिवशी नक्कीच तुम्ही ही चटणी खाऊ शकता. तर तुम्हाला ही चटणी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.